भिवंडी महानगर पालिका में प्लास्टिक की थैलियों पर कार्रवाई को लेकर अब बड़ा विवाद खड़ा हो गया है। नगर सेवक नीलेश चौधरी ने कार्रवाई करने वाले ठेकेदार पर गंभीर आरोप लगाए हैं। उनका कहना है कि व्यापारियों से हजारों रुपए की वसूली की जा रही है, लेकिन रसीद केवल नाम मात्र की दी जाती है। आरोप है कि कार्रवाई के नाम पर व्यापारियों के साथ धक्का मुक्की, धमकाने और जबरन वसूली जैसी घटनाएं हो रही है, जिससे व्यापारियों में भारी नाराजगी है। नीलेश चौधरी ने महापौर और मनपा आयुक्त को पत्र देकर संबंधित ठेकेदार का ठेका तत्काल रद्द करने की मांग की है। साथ ही चेतावनी दी है कि यदि जल्द कार्रवाई नहीं हुई तो व्यापारी महानगर पालिका कार्यालय के बाहर उग्र आंदोलन करेंगे। आखिर इस पूरे मामले पर मनपा प्रशासन क्या कदम उठाती है, इस पर सभी की नजरें टिकी हुई है। तो जो रियान एंटरप्राइजेस जो कंपनीचा ठेकेदार आहे त्यांनी काहीतरी 2 लेडीज ठेवलेले आहेत अशा व्यापाऱ्यांनी मला सांगितला आणि ते काय करतात 500 रुपयाची पावती देतात आणि 5000 वसूल करतात। महापालिकेला त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा नाही। याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात पैसे कमवतो, पैसे कमवून तो रोजचे 2-2.5 लाख रुपये वसुली करतो आणि आपली पुंजी भरतो आणि महापालिकेला किती देतो तर 4 आणि 5,000 10,000 रुपये तो जमा करतो। या दंडलशाहीच्या विरोधात व्यापारी खूप त्रस्त झालेले आहेत। आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्या लेडीज येतात त्या डायरेक्ट त्या कॉलर पकडतात, त्याला मारायची धमकी देतात, तुम्हाला तुमच्या गल्ल्यामध्ये हात टाकतात। तुम्हाला जर कारवाई करायची आहे तर कायदेशीररित्या कारवाई करा, का यामधून तुम्हाला इतका याचा दंड आकारण्यात येणार आहे, एवढ्या पद्धतीचा तुमचा हे आहे मायक्रोनचा आहे। तर मी त्यांना सांगितलेलं कमिशनरांना की तुम्ही जिथून हे बनते तिथंच हा बंद केला तर इकडे गोरगरीब हातगाडीवाले आहेत, व्यापारी आहेत, हे लोक कुठे जाणार आहेत? जर तिथूनच बंद झाला तर हे विकणार नाहीत किंवा ते माल त्याच्यामध्ये देणार नाहीत। पण याच्या विरोधात कोणी ना कोणी आवाज उचलला पाहिजे। मी महापालिकेमध्ये महापौरांना पत्र दिले, आयुक्तांना पत्र दिले आणि इथल्या जो काय प्रशासन आहे याच्यात मुख्य म्हणजे दराडे, हा दराडेच्या माध्यमातून हा जो ठेका चालू आहे, मी त्यांना एकच वॉर्निंग करतो का हा 1 महिन्याच्या आतमध्ये हा ठेका रद्द नाही झाला तर आम्हाला तुमच्या विरुद्ध उग्र आंदोलन करून तुमच्या विरुद्ध मोर्चा काढावा लागेल, नहीं तो हमारा धरने आंदोलन महापालिका के समोर करावा लागेल। मीडिया के माध्यम से इतना कहना चाहता हूँ कि ये जो भीड़ है ना, ये सब व्यापारी लोग हैं और इनको आप तकलीफ दोगे तो अच्छा नहीं होगा और जो लूट मची है वो बंद होनी चाहिए। मैं ज़्यादा कुछ बोलूँगा नहीं, बाकी लोग खुद समझदार हैं और जो भेज रहे हैं वो भी खुद समझदार है।